पुढची ब्रेकिंग न्यूज सोशल मीडियावरील बंदीनंतर नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका उडाल्याचं पाहायला मिळतंय। सोशल मीडियावरील बंदीच्या निषेधासाठी तरुण आणि तरुणी रस्त्यावर उतरल्याचं दिसतंय। हे जे आंदोलन आहे या आंदोलनामुळे काठमांडूमध्ये कर्फ्यू सुद्धा लागू झालेला आहे आणि यामुळे काही काळासाठी फोन आणि इंटरनेट सेवा सुद्धा बंद होत्या। जेनझी म्हणून ओळखले जाणारे हजारो तरुण तरुणी रस्त्यावर उतरले आणि त्यांचं हे आंदोलन फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम तसंच व्हॉट्सॲपसह जवळजवळ 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर नेपाळ सरकारने बंदी आणली आहे। अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, नेपाळ सरकारचा हा इतका मोठा निर्णय आणि त्यानंतर हे उमटणारे पडसाद आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय, काय नेमकी परिस्थिती आहे नेपाळच्या काठमांडूमध्ये? तरुण सगळे रस्त्यावर उतरलेले दिसतात, आक्रमक झालेले दिसतात। खरं तर पाहिलं तर आता संवादाचे साधनं हे सोशल मीडियावरची जे महत्वाच्या वेबसाईट आहेत, त्याचबरोबर सोशल मीडिया साईट जे आहेत त्या सगळ्या ऍपवरती साधारणपणे बंदी घातल्याचं नेपाळ सरकारने पाहायला मिळतं। मात्र नेपाळ सरकारने या सगळ्या संदर्भात इंस्टाग्राम असो, व्हॉट्सअप असो, फेसबुक असो, ट्विटर असो, युट्यूब असो, या सगळ्यांना त्यांच्या कंपन्यांचे ऑफिसेस नेपाळमध्ये उघडण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली होती आणि या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी त्यांची ऑफिसेस नेपाळमध्ये सुरू केले नाही। त्यानंतर नेपाळ सरकारने हे तातडीचं पाऊल उचललेलं आहे आणि त्यामुळं ही जी जेनझी म्हणून एक नवीन वर्ग आपण पाहत असतो सोशल मीडियावरती असलेला, तर त्या वर्गाने या संदर्भामध्ये आता पाहिलं असेल तर एक आंदोलन छेडलेलं आहे। आणि कारण या सगळ्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये संवादाचं असलेलं व्हॉट्सअप हे सगळ्यात महत्वाचं साधन आहे आणि या व्हॉट्सअप मुळे लोकांचे संपर्क होतात, अनेक त्यांची कामही होतात। खास करून तरुणाई या सगळ्या याच्यामध्ये संवादाचं साधन म्हणून याचा वापर करत असते आणि त्यांचं संवादाचं साधन खुटल्यानं आता हा वर्ग जो आहे तो रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। मात्र यामध्ये नेपाळ सरकारने मल्टीनॅशनल कंपन्यांना त्यांचे ऑफिसेस या ठिकाणी नेपाळमध्ये सुरू करण्याचे आदेश दिले होते, ते त्यांनी पूर्ण न केल्यामुळे हा त्यांनी आदेश धुडकावलेला आहे एक प्रकारे। त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणच्या या कंपन्यांना बंदी घातलेली आहे। आता या सगळ्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नेपाळ सरकारसमोर उपस्थित झालेला आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर नव्यानंच या ठिकाणी राजेशाही संपून लोकशाही स्थापन झालेली आहे। अधूनमधून तिथले लोक लोकशाहीच्या विरोधामध्ये देखील आंदोलन करताना पाहायला मिळतात। पुन्हा एकदा राजेशाही असावी असं देखील म्हटलं जातं। तर यामध्ये एका आणखी आंदोलनाची भर पडलेली आहे। त्यामुळे नवीन सरकारला या सगळ्या संदर्भामध्ये आता कशा पद्धतीने नवीन सरकार तोंड देत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नाही, बरोबर आहे। सोशल मीडिया, समाज माध्यम आपला रोजच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक आणि भाग। आता त्यावर सरकार काय नेमका निर्णय घेते याकडे लक्ष असेल। अपडेट घेत राहू शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।